नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत भोसले. शेअर मार्केट बेसिक इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा टॉपिक आहे सपोर्ट अँड रेझिस्टन्स. टॉपिक शिकवण्याच्या आधी तुम्ही प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला आता जाऊया आपण आपल्या टॉपिककडे. तो आहे सपोर्ट अँड रेझिस्टन्स. सपोर्ट अँड रेझिस्टन्स हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे या शेअर मार्केटमध्ये. कॅन्डलस्टिक पॅटर्न, ब्रेकिंग ब्रेकआउट पॅटर्न हे जर तुम्हाला समजायचं असेल तर डेफिनेटली पहिलं तुम्हाला सपोर्ट आणि रेझिस्टन्स हे तुम्हाला काढता आली पाहिजे. तर हे कसे काढायचे ते आता मी या तुम्हाला लेक्चरमध्ये शिकवणार आहे. तुम्हाला ऑलरेडी इकडे दिसतंय बघा एक डायग्राम. तर बघा हा जी लाईन एवढी मोठी, ही फर्स्ट तुम्हाला दिसते लाईन, ही एक सपोर्ट आहे. आता आम्ही सपोर्ट का घेतला ह्याला? कारण की 1, 2, 3 3 वेळा इकडे बघा 4, 5 5 वेळा तिने इकडे या सपोर्ट तिने या लाईनवरती तिने टच केले आणि इकडे टच करून ती वर गेली बघा. हा जो रेझिस्टन्स आहे, आम्ही हा रेझिस्टन्स का दिला? कारण की 3 वेळा 1, 2, 3 3 किंवा मॅक्सिमम 3 वेळा ती पर्टिक्युलर लेव्हलला टच करते. तर आपण सपोर्ट आणि रेझिस्टन्स तिकडे आखले पाहिजे. तर बघा 1, 2, 3 या 3 वरती घेऊन ती परत इकडे तिने ब्रेकआउट दिला आणि जेव्हा तिने ब्रेकआउट दिला तेव्हा हा जो रेझिस्टन्स आहे, तो आज सपोर्ट झाला. म्हणजे रेझिस्टन्स दुसऱ्याचा सपोर्ट बनू शकतो आणि सपोर्ट दुसऱ्याचा रेझिस्टन्स बनू शकतो. आता सपोर्ट आता बघा इकडे तुम्ही बघितलं की रेझिस्टन्स हा सपोर्ट झाला आता इकडे. आता सपोर्ट रेझिस्टन्स कसा होणार? तर बघा हवा इकडे. आता हा मोठा सपोर्ट होता, तो आता हा रेझिस्टन्स झाला. ह्याला आहे की नाही? बघा, हा जो एवढा मोठा सपोर्ट होता, तो आता हा जी चार्ट आहे, जी लाईन आहे, ह्यांना तो रेझिस्टन्स झाला या पर्टिक्युलर ह्याला. बघा ना, हा रेझिस्टन्स झाला ह्याला. तर असं इकडे सपोर्ट रेझिस्टन्सही बनू शकतो आणि रेझिस्ट सपोर्टही बनू शकतो. तर आता आपण खऱ्या चार्टकडे वळूया आणि तिकडे आपण बघूया की आपण कसे सपोर्ट आणि रेझिस्टन्स काढले पाहिजे. तर तुम्हाला आता इकडे मी इन्फोसिसचा चार्ट दाखवतोय. तो आहे डेलीचा. आता डेली म्हणजे आपल्याला खूप इन्फॉर्मेशन मिळते आणि इकडे या शेअर मार्केटमध्ये एक लोकं म्हणतात, की इकडे हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ म्हणून म्हणतात लोकं. आता हिस्ट्री रिपीट इटसेल्फ म्हणजे काय, की इकडे हिस्ट्री रिपीट होते. ती कशी होते, ती पण आपण सपोर्ट अँड रेझिस्टरमध्ये आपण सांगणार आहोत. आता बघा इकडे मी हा इन्फोसिसचा 1 डेचा चार्ट आहे आणि मला हा किती मोठी इन्फॉर्मेशन देते. ही जवळ-जवळ बघा मी इकडे माझा कर्सर जेव्हा घेतला, बघा इकडे तुम्हाला 27 मे दिसतंय. ते आता एप्रिल अप्रॉक्सिमेटली मला 1 इयरचा तो मला डेटा देतोय. राइट? आता या 1 इयरचा डेटा घेऊन मी तुम्हाला सांगणार आहे, की कसं बघायचं सपोर्ट अँड रेझिस्टन्स आणि कसं हिस्ट्री रिपीट होते ते बघा ह्याच्यामध्ये. राइट? आता मी इकडे एक हॉरिझॉन्टल लाईन इकडे काढली. राइट? इकडे मी तुमच्यासाठी 1660 घेतोय अप्रॉक्सिमेटली फिगर. समजायला बरं पडेल म्हणून. आता मी इकडे लाईन का घेतली? कारण की जी इकडनं तिने ब्रेकआउट दिलंय, ती या लेव्हलवर ती या लेव्हलला टच करून वर जाते. ती या लेव्हलच्या खाली पडलेली नाही. या लेव्हलला ती टच करून चालली. राइट? म्हणजे बघा, हे मी हे मी तुम्हाला या या म्हणजे हे मी कशावरून सांगतोय, कारण की बघा इकडे चार्टवरून सांगतोय, की किती वेळा ते टच केले. तसा आपण सपोर्ट काढतो. म्हणजे बघा, एक वेळा तिने बघा तुम्हाला मी बरं याच्यामध्ये दाखवतो बघा. इकडे एक वेळा टच केला. हा एक टच, हा एक टच, हा एक टच, हा एक टच, हा एक टच. तर मला ह्याच्यावरून समजलं, की हा सपोर्ट आहे. जर मार्केट जर पर्टिक्युलर कॅन्डल ह्याच्या खाली जर ओपन झाली, या लाईनच्या खाली, तर तर पर्टिक्युलर हा एक डाउन ट्रेंड होईल आणि तो झालेला आहे बघा इकडे. हो की नाही? इकडे झालेला आहे बघा. हो की नाही? इकडे दिसतो मला डाउन ट्रेंड म्हणजे ह्याच्या खाली ओपन झाली आहे बघा कॅन्डल आणि तो डाउन ट्रेंड झाला कॅन्डल. राइट? आता हिस्ट्री रिपीट इटसेल्फ म्हणजे काय? की आता त्यांनी इकडेच सपोर्ट घेतलाय. हे तिने आता कुठे सपोर्ट घेतलाय तिने बघा इकडे 1548 ला. ऑलरेडी तिने जुलैला पण बघा, बघा हे जुलैला पण तिने या लेव्हलवरतीच तिने सपोर्ट घेतला होता बघा. जुलैला बघा. ओके म्हणजे बघा हिस्ट्री रिपीट झाली परत इकडे बघा.
त्याला म्हणतात हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. म्हणजे आता ती इकडे तिने सपोर्ट घेतलाय, तर इकडे तर डेफिनेटली तिला जर चांगला कॅन्डल मिळेल, तर डेफिनेटली ती इथे हा ब्रेकआउट हा जो मेजर सपोर्ट होता, तो आता तिचा रेजिस्टन्स झाला, तो आता ती ब्रेकआउट करेल जर तिला चांगला कॅन्डल आणि पर्टिक्युलर मार्केट चांगलं बुलिश असेल तर. राइट? म्हणजे हा आता मेजर सपोर्ट आहे का? मी कोणावरून सांगतोय? तर या जुलैचा. म्हणजे इकडे मी हिस्ट्री डेटा बघितला. हा जो मागचा डेटा आहे, जूनचा डेटा आहे. मागच्या वर्षीचा जूनचा डेटा आहे. ते बघून मी सांगितलं तुम्हाला, की आता हा सपोर्ट आहे. तर ह्याला हिस्ट्री तर या चार्टमध्ये हिस्ट्री खूप इम्पॉर्टंट असते. इम्पॉर्टंट प्ले करते. ऑलरेडी तुम्ही इथे बघितलं बघा. हा बघा, हा इम्पॉर्टंट सपोर्ट होता बघा. इकडे कुठेही तिने ब्रेक केला नाही. मग ती खाली गेली. कुठेही ब्रेक केला बघा. पण आता बघा, इकडे गॅप डाउन ओपन झाली, मग ती खाली पडली. राइट? इकडे तुम्हाला हिस्ट्री रिपीट तुम्हाला दिसलेला आहे. राइट? तर हा जो सपोर्ट आहे बघा, हा मी आता काढला 1, 2, 3, 4, 5 हा सपोर्ट आहे. आता रेझिस्टन्स. रेझिस्टन्स आता मला काढायचा आहे. तर बघा, इथे तिने किती वेळ गेली बघा. 1 हा रेझिस्टन्स होता बघा. इकडे इकडे वर गेली, परत इकडे वर गेली, परत इकडे वर गेली. हा नवीन रेझिस्टन्स क्रिएट केला तिने. राइट? इकडे एकदमच वर गेली. इकडे वर घेऊन परत खाली पडली. परत इकडे वर गेली, परत खाली पडली. राइट? म्हणजे हा इम्पॉर्टंट रेझिस्टन्स होता इन्फोसिससाठी. राइट? म्हणजे आपल्याला रेझिस्टन्स आणि सपोर्ट काढता आले पाहिजे. आणि आता नवीन रेझिस्टन्स कुठला आहे? तर बघा हा आहे 1953 चा. हा मोठा रेझिस्टन्स होता. आता इकडे जी मार्केट खाली पडली ती आता कुठल्या सपोर्टवर गेली आहे? या. बघा ही पहिली ही ऑलरेडी नवीन सपोर्ट नाही तिने क्रिएट केला. ऑलरेडी त्यांनी क्रिएट केला होता. कधी? जून 21 तिने ऑलरेडी हा सपोर्ट क्रिएट केलेला आहे. त्याच लेव्हलवरती आलेली आहे. म्हणून इकडे आपल्याला समजलं पाहिजे, की सपोर्ट आणि रेझिस्टन्स हे आपल्याला माहीत असले पाहिजे, की बाबा आता इथे आहे ना ती, आता ती कुठे वर जाऊन आता इथे वर जाणार. आता याच्या खाली पडली तर ती कुठल्या सपोर्टवर असणार, की आपण परत मागे बघायचं जाऊन किंवा आता कुठला मेजर सपोर्ट आहे, तर डेफिनेटली हा असणार. दिसतो हा इकडे 1380चा तो मेजर सपोर्ट आहे, मेजर. म्हणजे जाऊन ती इथपर्यंत खाली तर जाईल. समजा मार्केटमध्ये काय असेल निगेटिव्हिटी वगैरे जाऊन ती इथपर्यंत हा मेजर सपोर्ट आहे. आता हे मला मला कशावरून कळलं तर मी एकदम मागचा डेटा बघितला, जो आहे 12 मे. बघा ती एवढा वेळ ती इथेच होती ना, राइट ना? तर हे आपल्याला सपोर्ट अँड रेझिस्टन्स आपल्याला माहीत असले पाहिजे. बाबा कुठपर्यंत जाईल शेअर, कुठपर्यंत नाही जाणार हे आपल्याला माहीत असले पाहिजे. त्याच्यावर आपण स्विंग किंवा पोझिशन घेऊ शकतो. राइट? आणि त्याच्यामध्ये आपल्याला कॅन्डल्सचं डेफिनेटली माहीत पाहिजे आणि ब्रेकआउट पॅटर्न माहीत असले पाहिजे. समजा इकडे अ, कुठला समजा आता हा सपोर्ट आहे. आता हा सपोर्टवर समजा अ, कुठला चांगला एक कॅन्डल आला, राइट? किंवा एक ब्रेकआउट पॅटर्न आला, अप ट्रेंड ब्रेकआउट मला दिसला. ते तुम्हाला नंतर मी व्हिडिओत सांगणार आहे. कारण की आता खूप आपण याच्यामध्ये फक्त सपोर्ट रेझिस्टन्स आपण बघू फक्त. तर समजा आला, तर मी इन्व्हेस्ट करू शकतो. कारण की मला माहिती आहे की बाबा कुठपर्यंत जाणार, ती इथपर्यंत जाईल. मग कारण की मला माहिती आहे का? कारण की मला इकडे मला दिसलं की इकडे तिने ब्रेकआउट केला, ती इथपर्यंत गेली. राइट? किंवा जर ती खाली पडली, तर ती इकडनं जाऊन म्हणजे समजा इकडे चांगला कॅन्डल मला मिळाला, राइट? आणि राइट इकडे कॅन्डल मिळाला आणि समजा ती इथे गेली. परत ती इथे खाली पडली. तर मी काय करणार? मी जरा विचार करणार, जरा थांबतो. का? कारण की मी स्टॉप लॉस कुठे लावणार आहे? तर मी स्टॉप लॉस या लेव्हलवर लावणार आहे. कारण की मला माहिती आहे की हा इम्पोर्टंट पॅटर्न आहे, हा इम्पोर्टंट सपोर्ट आहे. या लेव्हलच्या खाली गेली की ती ती तिचा दुसरा सपोर्ट हाच असावा, एक मेजर सपोर्ट तर हाच असावा. डेफिनिटली. त्यामुळे तिला मी स्टॉप लॉस देणार आहे. कारण की बघा, कधी-कधी इकडे कशी गेली, ती वर गेली. पण इकडे ती अशी येऊन अशी वर जाऊ शकते किंवा डायरेक्टली वर जाऊ शकते. राइट? त्यामुळे सपोर्ट आणि रेझिस्टन्स हे आपल्याला इम्पोर्टंट असतात याच्यामध्ये. आपल्या स्टॉप लॉससाठी, आपल्या टार्गेटसाठी आणि आपण कधी स्विंग आणि पोझिशन घ्यायची ही आपल्याला सपोर्ट आणि रेझिस्टन्स सांगतो. कळलं? पहिला सपोर्ट म्हणजे इम्पोर्टंट सपोर्ट कुठला? तर इम्पोर्टंटसाठी जर कमीत कमी 3-4 वेळा तो टच झालाच पाहिजे. हा इम्पोर्टंट सपोर्ट त्याला म्हणतात. राइट? म्हणजे हा इम्पोर्टंट लेव्हल आहे. तुम्ही समजा तुम्हाला काही इन्व्हेस्ट करायचं असेल, तर पहिले बघा बाबा कुठला कॅन्डल कुठे आहे?
कुठल्या लेव्हलवर आहे. तुम्हाला समजा स्विंग आणि पोझिशन घ्यायची असेल, तर डायरेक्टली जाऊन घेऊ नका. पहिले सपोर्ट आणि रेझिस्टन्स काढा आणि पहिले बघा बा कुठे कॅन्डल आहे, कुठे चार्ट आहे, कुठे आताची प्राइस कुठे आहे, कुठल्या लेव्हलवर आहे, सपोर्टवर आहे का रेझिस्टन्सवर आहे, कुठला कॅन्डल बनवायचा. जर रेझिस्टन्सवर असेल किंवा सपोर्टवर असेल, तर कुठला कॅन्डल बनवलाय हे तुम्ही दोन्ही बघा. कारण की रेझिस्टन्सवर समजा तुम्ही समजा इकडे घेतलात 90-40 बाबा वर चालली आहे. बघा इकडे खाली पडली आणि आता एवढी खाली पडली. मग तुमचं स्विंग जर पोझिशन तुम्ही घेतली असाल, तुमची लॉसमध्येच असणार, राइट? तर समजा तुम्ही जर विचार करून घेतला बाबा या सपोर्टवरच आहे. ह्या सपोर्टवर इम्पोर्टंट सपोर्ट आहे. म्हणजे मला इकडे कुठे चांगला कॅन्डल इकडे बघितला मी किंवा ब्रेकआउट पॅटर्न जे आहे आपण शिकणार आहोत पुढे रेक्टँगल पॅटर्न म्हणा हे म्हणा. समजा इकडे या सपोर्टवर असला, तर मला बाबा इकडे प्रॉफिट मिळालं असतं. आता हा जो एवढासा जो आहे बघा भाग, हा बघा इकडनं ते इथपर्यंत, त्याला रेक्टँगल पॅटर्नही म्हणतात. कारण की हा असा बघा 1, 2 इकडे 3 मध्ये त्यांनी टच केलंय ना, हे बघा इकडे, राइट? आणि इकडे त्यांनी ब्रेकआउट दिले, राइट? बघा हे. मी अजून दाखवतो तुम्हाला बघा असं. इथे 1, इकडे 2, इकडे 3 म्हणजे असं गेलं तो बघा. हे की नाही? त्याला रेक्टँगल पॅटर्न पण म्हणतात. आणि इकडनं तो ब्रेकआउट झालाय. आता हे बघा बघा ना, मला इकडे समजलं सपोर्ट आणि रेझिस्टन्सवरून मी हा पॅटर्न काढला. म्हणून सपोर्ट अँड रेझिस्टन्स इम्पोर्टंट असले पाहिजे. तर तुम्ही बघा मी इकडे इन्व्हेस्ट केलं असतं, तर मला हे बघा एवढे मिळाले असते बघा. मी समजा मी इकडे मला समजलं हे ब्रेकआउट दिलं त्याने आणि मी 1785 ला इन्व्हेस्ट केलं, तर मला बघा इकडे 1923 म्हणजे किती मिळाले मला बघा. म्हणजे किती अमाउंट टाकले आणि मला किती मिळाले म्हणजे बघा. म्हणजे जवळ मला जवळ-जवळ 100च्या अबोव्ह तर मला मिळाली एका शेअरच्या पाठीमागे. तर ते तसं असतं. म्हणजे आपल्याला सपोर्ट अँड रेझिस्टन्स पहिले आले पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण कुठला ब्रेकआउट पॅटर्न आहे ते आपण बघून आपण इन्व्हेस्ट करायचं. स्विंग किंवा पोझिशन घ्यायची. तर हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणून सपोर्ट आणि रेझिस्टन्स खूप इम्पोर्टंट असतात या चॅप्टरसाठी म्हणजे या शेअर मार्केटसाठी सॉरी. तर आपण आता बघणार आहोत दुसरा चार्ट बघूया. लोक म्हणतील की बाबा एस-बी-आय मी शिकूनच इन्फोसिस शिकूनच आलो, इन्फोसिस शिकून आलो. त्यामुळे मी दुसरा कुठलाही घेतो. मी आता घेतो तुमच्यासाठी मी अं, कुठला घेऊ मी? कुठला म्हणजे चांगला तुम्हाला तुम्हाला जे माहीत असेल तो मी घेऊ शकतो ना. आपण आता हा कुठला घेतलाय? आय-टी सेक्टर घेतलाय ना. मग आपण आता एक बँक सेक्टर घेऊया आणि एस-बी-आय घेऊया. कारण की फेमस बँक आहे. लोकांना लगेच समजेल. त्यामुळे मी बाकीचे बँक्सही आहेत. एच-डी-एफ-सी बँक आहे, हे आहे. पण हे तुम्हाला लोकांना एस-बी-आय म्हणजे लोकांना लगेच समजते गव्हर्नमेंट बँक आहे बाबा बघूया चार्ट. ते एस-बी-आय बघून घेऊया आपण. कारण की बघा, इकडे बघा, इकडे पण मी इकडे लाईन काढली सपोर्ट म्हणून. इकडे 1, 2, 3 3 वेळा त्यांनी सपोर्ट दिलेले. या लाईनवर टच केलंय. इवन दो इवन दो मी इकडे पण एक लाईन काढतो हॉरिझॉन्टली. इकडे बघा, इकडे 3 वेळा त्यांनी सपोर्ट देऊन आणि हा रेजिस्टर होता बघा. हा सपोर्ट होता ना, तेव्हा हा रेजिस्टर होता की नाही बघा ही लाईन. या रेजिस्टरने इकडे ब्रेक केला. त्यांनी किती वेळा ब्रेक केला? 1, 2 आता 3 वेळा जेव्हा ती ब्रेक केला, तेव्हा ती एकदम वर गेली. परत तिने हा जो रेजिस्टर होता, हा मेजर सपोर्ट झाला आणि आता ती बँक 495 आता ह्याच्या अजून वर आहे. आता हा मेजर सपोर्ट आहे कुठला तिचा 444 या 445 अप्रॉक्सिमेट फिगरच घेऊया आपण 445 हा मेजर सपोर्ट आहे एस-बी-आयचा आतापर्यंत. म्हणजे ह्याच्या जर खाली गेली तर ती कुठपर्यंत जाणार खाली पडणार? दुसरा सपोर्ट कुठला आहे? तर 401चा. ती एकदम काय खाली पडणार नाही. दुसरा सपोर्ट कुठला आहे बाबा? तर 401चा हा सपोर्ट आहे. तर हा मला कशावरून समजला? मी मी चार्ट बघितला. कुठला दिवसाचा चार्ट बघितलं? 30 ऑगस्ट 21 म्हणजे मी मागचा म्हणजे हिस्ट्रीमध्ये काय झालंय? हिस्ट्री म्हणजे काय? मागे काय झालंय? 30 ऑगस्ट 21 मध्ये काय झालं होतं? किंवा त्याच्या मागे 21 जूनला काय झालं? बाबा इकडे तिने जास्त वेळेस सपोर्ट दिला. म्हणजे जर जर ती 445 च्या जर खाली पडली, तर ती कुठपर्यंत ती मेजरली सपोर्ट देणार की 401 पर्यंत ती कन्सोलिडेट राहील. राइट? तर हा मेजर सपोर्ट आहे. राइट? आणि रेझिस्टन्स कुठला आहे?
तर आता हा आत्ताचा रेझिस्टन्स कुठला आहे? तर हा. कुठला आहे? 539 चा रेझिस्टन्स आहे. म्हणजे बघा हे सपोर्ट आणि रेझिस्टन्स काढता आले पाहिजे. आणि सपोर्ट आणि रेझिस्टन्स जर काढले, तर तुम्हाला नंतर कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला ऑलरेडी किंवा ब्रेक इन ब्रेकआउट पॅटर्न तुम्हाला ते मी सांगितलं रेक्टँगल पॅटर्न म्हणून. तर तुम्हाला ते तुम्हाला दिसले तर डेफिनेटली तुम्ही या मार्केटमध्ये प्रॉफिट कमवू शकाल. फक्त इम्पोर्टंट आहे की तुम्हाला ते व्यवस्थित काढता आले पाहिजे. काय काढता आले पाहिजे? सपोर्ट आणि रेझिस्टन्स. एक सपोर्ट आणि रेझिस्टन्स काढलं, की तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला प्रॉफिट तुम्हाला स्टॉप लॉसही तुम्हाला काढता येईल डेफिनेटली. कारण की बघा, हे बघा इकडे. इकडे समजा कुठलेही कॅन्डल आता इकडे बघा, इकडे बघा एक त्यांनी कॅन्डल निर्माण केले बघा इकडे. तर तुम्हाला पुढच्या मी लेक्चरमध्ये सांगणार आम्ही कॅन्डल तर तुम्हाला समजेल हा कुठला कॅन्डल आहे. इकडे एक कॅन्डल त्यांनी तयार केलंय आणि इकडनं ती वर गेली, राइट? तर माझा स्टॉप लॉस कुठला असणार? तर या लेव्हल जी इकडे असणार 433 व्हॉटएव्हर. म्हणजे बघा मला हा जो सपोर्ट आहे, तो मला एवढं सगळं स्टॉप लॉसही मला काढून देतोय. म्हणजे इकडे मला जास्त याच्यामध्ये खूप कष्ट घ्यायची मला जरुरत नाही. कारण की मला सपोर्ट रेझिस्टन्स काढला त्यामुळे मला सगळं समजलं. मग सपोर्ट रेझिस्टन्स खूप इम्पोर्टंट आहे. तर आज आपण इकडेच संपूया. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न बघूया आणि ब्रेक इन ब्रेकआउट पॅटर्न ही बघूया. तर धन्यवाद.